श्री स्वामी समर्थ. शनिदेव 18 ऑगस्ट रोजी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार. शनिदेव नक्षत्र परिवर्तन करत असल्यामुळे काही राशींना त्याचे शुभ फळ तर काही राशींना त्याचे अशुभ फळ मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेवाला पापी ग्रह म्हटले जाते. शनीचा अशुभ प्रभावापासून प्रत्येकजण घाबरतो. शनीच्या अशुभ परिणामांमुळेही काही लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच शुभ परिणामांमुळे आयुष्यात सुखसमृद्धी मिळते. आज आपण जाणून घेणार आहोत की शनी नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशी लोकांचे भाग्य नशीब चमकणार आहे. पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी. या राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षा आणि इतर कामांमध्ये चांगले परिणाम दिसून येईल. घर कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण दिसून येईल. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी लाभेल. या लोकांचा कमाईचा स्रोत वाढेल. दुसरी रास आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडून येईल. उच्च शिक्षण किंवा इतर कामासाठी विदेश यात्रेचे योग जुळून येतील. मनात शांतता आणि प्रसन्नता जाणवणार. आत्मविश्वास वाढल्याने अनेक कामात हे लोक यशस्वी होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. पुढची रास आहे ती म्हणजे कन्या राशी. या राशीच्या लोकांचे मन शांत राहील. शैक्षणिक कार्यात यांना फायदा दिसून येईल. इतर कार्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रगतीचे मार्ग दिसून येतील. कमाईचे स्रोत वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. पुढची रास आहे ती म्हणजे धनु राशी. या राशीच्या लोकांना सुखसमृद्धी तर लाभेलच, त्यासोबतच आईवडिलांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कमाई कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे योग दिसून येत आहे. घरात धार्मिक कार्य घडून येतील. धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येत आहे. पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ राशी. या राशीच्या लोकांची संपत्ती वाढेल. धनप्राप्तीचा योग जुळून येईल. कला व संगीतमध्ये रुची वाढेल. नोकरीच्या ठिकाणी बदल दिसून येईल. नोकरीची जागा बदलू शकते. कमाईमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंब जीवनात सुखसमृद्धी नांदेल. संपत्तीमुळे आर्थिक वृद्धी होऊ शकते. प्रगती होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.